आमदार रवी राणा यांनी काँग्रेस आणि त्यांच्या नेतृत्वावर जोरदार टीका केली। हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, हे काँग्रेसच्याच लोकांना माहिती नाही असं म्हणत त्यांनी त्यांच्या नेतृत्व क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। चिखलदऱ्याच्या गरजांचा त्यांना अभ्यास नसल्याचा आरोपही रवी राणा यांनी केला। देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून चिखलदऱ्याचा विकास सुरू झाला असून तो अधिक वेगाने व्हावा यासाठी काँग्रेसच्या उमेदवारांनी चर्चा करून भाजप उमेदवार अल्हाद कलोती यांना पाठिंबा दिला। तसंच काँग्रेसच्या 9 ते 10 उमेदवारांपैकी अनेक जण चिखलदऱ्यात नसल्याची टीकाही त्यांनी केली। काही चिखलदऱ्याच्या नगरसेवकाला किंवा नगराध्यक्ष जे उमेदवार होते काँग्रेसचे 1 रुपया कोणाला दिला नाहीये। सातत्याने 5 वर्ष त्या चिखलदऱ्याच्या समस्या नवनीत राणा सोडवतात, राज्याचे मुख्यमंत्री सोडवतात। एक आमदार म्हणून मी नेहमी चिखलदऱ्याचे प्रश्न मांडतो। त्या सगळ्या संबंधाला जपून काँग्रेसच्या सगळ्या उमेदवारांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं भाजप सोबत पाठिंबा दिलेला आहे, त्या विड्रॉ घेतलेला आहे। आणि मला असं वाटतं की त्यांनी आमच्या विकासाच्या नियोजन, विकासाचं विजन याच्यावर विश्वास ठेवलेला आहे। काँग्रेसच्या उमेदवारांना सन्मानाने भाजपमध्ये घेतलं जाईल असे ते म्हणाले। चिखलदऱ्यात काँग्रेसच्या तिकिटावर कोणी लढायला तयार नाही असा दावा त्यांनी केला। तसंच माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यावरही त्यांनी टीकास्त्र सोडत त्यांनी बिहारमध्ये प्रभारी म्हणून दिवा लावला नाही असा खोचक टोलाही लगावला। ठाकूर मंत्री असताना आम्ही हनुमान चालीसा म्हटला म्हणून आम्हाला 14 दिवस जेलमध्ये टाकलं, त्यावेळी त्यांना दादागिरी दिसली नाही असंही रवी राणा म्हणाले। काँग्रेसचे उमेदवार लोकशाही पद्धतीनं भाजपकडे येत असल्याचा दावा करत सपकाळ व ठाकूर यांनी आत्मचिंतन करावं असं आवाहनही त्यांनी केलं। ज्या ठिकाणी एमआयएमच्या सीटा जास्त आहे, काँग्रेसच्या कमी आहे, म्हणून यशोमतीताई सुद्धा बिहारमध्ये प्रभारी म्हणून गेल्या होत्या, त्या ठिकाणी त्यांनी दिवा लावला नाही। तिवसा मतदारसंघामधील परिस्थिती जी आहे ते तुम्ही पाहिलेलं आहे कशा परिस्थितीमध्ये। म्हणून कोणाला कोणी खुट्यावर बांधल्यापेक्षा त्या जेव्हा उद्धव ठाकरे गव्हर्नमेंटमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जेव्हा मंत्री होत्या तेव्हा तुम्ही पाहिलं की जोर जबरदस्ती सोडा, त्या ठिकाणी हनुमान चालीसा प्रकरणामध्ये 14 दिवस जेलमध्ये टाकला मला। तेव्हा त्या मंत्री होत्या अमरावती जिल्ह्याच्या, एका महिला खासदाराला जेलमध्ये टाकल्यानंतर तेव्हा त्यांना दादागिरी लक्षात आली नाही, तेव्हा हुकुमशाही लक्षात आली नाही। त्या जोर जबरदस्तीनं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीने आमच्यावर केसेस दाखल केल्या तेव्हा ते त्याच्यावर काही बोलल्या नाही। पण आता लोकशाही पद्धतीनं काँग्रेसचे नगरसेवक जर सलेंडर होत आहे, लोकशाही पद्धतीनं भाजपवर विश्वास ठेवून त्या ठिकाणी पाठिंबा देत आहे, तर त्याला मला असं वाटतं जोर जबरदस्ती नाही आहे, कुठला पैशाचा व्यवहार नाही आहे, कुठली दादागिरी नाही आहे, लोकशाही पद्धतीनं हे सगळं झालेलं आहे। तर राणा यांच्या टीकेला काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनीही उत्तर देत जोरदार शब्दात टीका करत हल्लाबोल केला। आमच्या भावाला जोक मारायची सवय आहे, नाटक नौटंकी सगळे प्रकार करायची सवय आहे अशा शब्दात त्यांनी रवी राणांवर शाब्दिक प्रहार केला। रवी राणा कोणत्या पक्षात आहे हे त्यांनीच ठरवावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी अप्रत्यक्ष निशाणा साधला। आदरणीय मुख्यमंत्री यांनी अख्ख्या अमरावतीचा पक्ष राणा दाम्पत्याच्या खुट्याला बांधला असल्याचं त्या म्हणाल्या। तुम्ही जी गुंडागर्दी दादागिरी करतायत हे लोकांना अजिबात आवडत नाहीये। आदरणीय आमचे मुख्यमंत्री यांनी अख्खा पक्ष अमरावतीचा रवी राणा नवनीत राणाच्या खुट्याले बांधलेला आहे, हा विषय आहे। आता तुम्ही म्हटला काळ्या दगडावरची पांढरी रेष, मी म्हटलो पांढऱ्या दगडावरची काळी रेष अशी आहे की जेव्हा भाजपचा तुमचा उपयोग संपून जाईल तेव्हा भाजप तुम्हालाच फेकटून देणार आहे।